Hello students, today we are going to discuss the workshop of It's Small World. This poem we have learned in last lecture. So let's continue. There is a first question. Sing the song. You should sing the song first. After that you are going to write the questions from this poem. So let's sing the song. It's a world of laughter, world of tears. It's a world of hopes and a world of fears. There is so much that we share that it's time aware. It's a small world after all. 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 It's a small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world. Okay students? अशा प्रकारे सर्वांनी ही कविता घरी म्हणायची आहे बरं का. या कवितेचे लेखक कोण आहेत? रिचर्ड शर्मन अँड रॉबर्ट शर्मन, विच आर ब्रदर्स. हे दोघंजण भाऊ आहेत ज्यांनी ही कविता लिहिलेली आहे. सो लेट्स कंटिन्यू आवर वर्कशॉप. देन सेकंड क्वेश्चन इज नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू ईच पेअर. आता आपल्याला कवितेमधून जे काही यमक जुळणारे शब्द आहेत ते लिहायचे आहेत. आपण शिकलो की नाही यमक जुळणारे शब्द? हां, तर ते कवितेमधून शोधून लिहायचे आहेत आणि त्याला एक तुमचा स्वतःचा शब्द तुमच्या मनाने पुढे ॲड करायचा आहे. पहिला क्वेश्चन्स काय बघा की टीयर्स फियर्स. टीयर्स म्हणजे अश्रू, त्याच्यासारखाच यमक जुळणारा शब्द आहे की नाही फियर्स म्हणजे भीती. तर आपण त्याच्यामध्ये इयर्स ॲड केलेला आहे. इयर्स म्हणजे कान. बघा एकसारखी टोन झाली की नाही याची. टीयर्स फियर्स इयर्स. तशाच प्रकारे आणखीन काही रायमिंग वर्ड्स खाली दिलेले आहेत. शेअर वेअर केअर, सन वन फन, डिवाइड वाईड हाईड. अशा प्रकारे हा क्वेश्चन सेकंड आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 काय आहे बघूयात आपण. गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ फॉलोइंग लाईन्स. There are some lines from our poem. Which one we should discuss and we should guess the meaning of that lines. तर आपल्याला कवितेमधून काही ओळी दिलेल्या आहेत. त्या ओळी आपण वाचायच्या आहेत आणि त्याचा अर्थ गेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. It's a world of laughter. The line means that it is the world of happy people. We laugh when we are happy. Laughter here means हॅपीनेस. या ओळीतून काय सांगितलेलं आहे की आपण ज्या जगामध्ये जगत आहोत त्या जगामध्ये सर्वत्र आनंदी लोक आहेत. आपण सुद्धा हसतो बघा जेव्हा आपण आनंदी होतो, आणि हे हसणं म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद आहे. देन अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. द लाईन मीन्स दॅट द वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रीफ अँड सॉरो. की या जगामध्ये सर्वत्र त्रास आणि दुःख आहे. टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सॉरो. हे जे अश्रू आहेत हे अश्रू म्हणजे दुःखाचं प्रतीक आहेत. अँड अनहॅपी पीपल, जी लोक आनंदी नाही आहेत, जे दुःखी आहेत, त्यांचं हे अश्रू हे एक सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन आहे थर्ड लाईन. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. This line means that there are people who have hopes and ambitions. या जगामध्ये अशी लोक आहेत ज्यांना भरपूर आशा आहेत. ॲम्बिशन्स म्हणजे त्यांचे एम आहेत. द विश टू लिव्ह ऑन होप्स. आणि आपल्या जशा इच्छा आहेत, जशा आशा आहेत तसं आपण जगत असतो. देर आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ. आपण सुद्धा बघा आपण आपल्या भविष्यासाठी अगदी आशावादी असतो की नाही. तर याचा अर्थ असा आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. त्याच्यानंतर अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स म्हणजे काय? द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम.
की इथं बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याची लोकांना भीती आहे. देअर आर कॅलॅमिटीज, डेंजर्स, डिप्रेशन्स दॅट कॉज फिअर अमॉंग पीपल. या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघा. अचानक आलेले जे काही संकट आहेत, त्याच्यानंतर जी भीती आहे, त्याच्यानंतर जे त्रस्त आहेत लोक, जे डिप्रेशनमध्ये आहेत, नाराज आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची लोकांना भीती आहे. So let's continue our fourth question. The poem says, and a smile means friendship to everyone. ही कविता आपल्याला काय सांगते की हसू म्हणजे सगळ्यांसोबत फ्रेंडशिप. मग गिव एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आपल्याला या कवितेमधून जसे वेगवेगळे गेस्चर्स पाहायला मिळाले तसं आपण दुसरे गेस्चर्स वापरायचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या साईन वापरायच्या आहेत, ॲक्शन्स वापरायच्या आहेत, ज्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. की आपण गिव 3 एक्झाम्पल्स ऑफ गेस्चर्स ऑर ॲक्शन्स. त्या ज्या साईन आहेत, कृती आहेत, त्या कृती इथं सांगायच्या आहेत. आणि वेगवेगळ्या रिजॉईनमध्ये दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग ओनली इन सर्टन रिजन्स. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याला वेगवेगळा अर्थ आहे. अशा गेस्चर्स आपल्याला सांगायच्या आहेत. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्सअप साईन. इथे एक उदाहरण सांगितले बघा. थम्सअप. थम्सअप म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याला अंगठा दाखवता तेव्हा तुम्ही काय म्हणता रे? डन. म्हणजे तुम्ही त्याच्याशी सहमत आहात. अशा वेगवेगळ्या साईन आपल्याला, चिन्ह आपल्याला सांगायची आहेत. फर्स्ट, ॲक्शन्स ऑर गेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये सेम असलेले ॲक्शन्स कोणते? थम्सअप. टू राईज युअर थंब द साईन शोज दॅट समथिंग हॅज बीन ॲक्सेप्टेड ऑर ॲग्रीड अपॉन. इट ऑल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस. देन व्ही साईन. बघा, आपण क्रिकेटर वगैरे बघा की मॅच जिंकले की असं साईन करतात, व्ही साईन म्हणायचं त्याला. रायझिंग इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर लाईक साईन व्ही टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस. आणि हे जे चिन्ह आहे ते आपण यश किंवा विजय दाखवण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर शेक हँड्स. टू टेक समबडीज हँड अँड मूव इट अप अँड डाऊन एज अ वे ऑफ सेईंग हॅलो ऑर टू शो दॅट यू ॲग्री अबाउट समथिंग. बघा, याच्यामध्ये आपण एकमेकांचे हात धरतो आणि ते वर खाली हलवतो हॅलो म्हणण्यासाठी, किंवा एखाद्याचं मत आपल्याला पटलं की आपण वेल डन म्हणून असे हात हलवतो. शेक हँड्स. त्याच्यानंतर बो. बो म्हणजे कमरेमध्ये थोडंसं वाकणं. टू मूव युअर हेड ऑर द टॉप ऑफ युअर बॉडी फॉरवर्ड ऑर डाऊनवर्ड इज अ साईन ऑफ रिस्पेक्ट. एक आदराने आपण आपलं जे काही पाठ आहे ती एखाद्याच्या समोर वाकवतो, याला म्हणायचं बो. त्याच्यानंतर गेस्चर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग इन सर्टन रिजन. काही विशिष्ट भागामध्ये ह्या चिन्हांना, जी चिन्ह आहेत विशिष्ट भागामध्ये वापरली जातात. टचिंग फीट ऑफ अ पर्सन. एखाद्या समोरच्या व्यक्तीचे पाय धरणे किंवा त्यांचे पाय हात लावून आपण वाकून नमस्कार करतो बघा. टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली ऑर अ रिस्पेक्टफुल पर्सन. एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा आदरणीय व्यक्तीला आपण आदर देण्यासाठी त्यांचे पाय धरतो. त्याच्यानंतर रबिंग चिक्स ऑन अनदर पर्सन्स चीक. बघा, एखाद्याचे गाल दुसऱ्याच्या गालावरती टेकवणे. फॉर शोईंग लव्ह ऑर क्लोज रिलेशनशिप. याच्यामधून आपल्याला एखाद्याविषयीचं प्रेम किंवा नातं कळतं. त्याच्यानंतर नमस्ते और राम राम. यूज्ड फॉर ग्रीटिंग समबडी और टू से हॅलो. बघा, आपल्या इकडे सर्वत्र हा शब्द वापरला जातो. नमस्ते, नमस्कार किंवा राम राम वापरलं जातं की नाही, 2 हात जोडून. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोविंग सेंटेन्सेस वी आर हिअर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. खालील जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते पहिल्या दिवशी शाळेमध्ये सर्वत्र ऐकले जातात, वापरले जातात. यूज दिस एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कॉन्व्हर्सेशन्स बिटवीन 2 और मोर स्पीकर्स. ही खालील जी वाक्य दिलेली आहेत ती वापरायची आहेत आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींमधलं संभाषण आपल्याला तयार करायचं आहे. याच्यासाठी आपण काय करायचं आहे, फॉर्म पेअर्स और ग्रुप्स अँड प्रेझेंट द कॉन्व्हर्सेशन्स इन द क्लासरूम. वी विल टेक द प्रेझेंटेशन ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन इन अवर क्लासरूम. ओके.
Write down 3 of conversations you have prepared and presented or heard. तुम्ही ऐकलेले किंवा तुम्ही प्रिपेअर्ड केलेले जे काही कॉन्व्हर्सेशन्स आहेत ते सर्वांनी लिहून काढायचे आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, राम सेज हाय, हाऊ आर यू? रोहित रिप्लाइड हिम फाईन अँड हाऊ आर यू राम? देन राम सेज हाऊ हॅपी आय एम. Back to school again and new class, new books, new teachers and new friends. Rohit says, yes, back from the holidays, it is nice to be back in school. Ram says, really very nice. Let us go to our new class. Rohit says, yes, sure. अशा प्रकारे हे पहिलं कॉन्व्हर्सेशन. त्याच्यानंतर सेकंड कॉन्व्हर्सेशन शिवम आणि गोपालमध्ये आहे बघा. Shivam says, hello Gopal. Gopal says, hi, how are you? Then Shivam replied, fine. How did you spend your holidays? म्हणजे तू तुझे सुट्ट्या कशा घालवल्या? Gopal says, I had been to my native place. My whole family was there. We enjoyed a lot. What about you? मी सुट्ट्यांसाठी आमच्या गावी गेलतो. तिथं आम्ही खूप मज्जा केली. तुझं काय? Then Shivam says, I couldn't go anywhere, but many of my friends were here. We had so much fun together. मी कुठे जाऊ शकलो नाही सुट्टीमध्ये, पण मी जिथे राहतो तिथं आम्हाला खूप फ्रेंड आहेत आणि आम्ही खूप मज्जा केली. गोपाल सेज, अँड हिअर इन स्कूल वी शॅल हॅव मच मोर फन टुगेदर. आणि आता आपण शाळेमध्ये सुद्धा खूप मज्जा करूयात. शिवम सेज, लेट अस जॉईन अवर ओल्ड फ्रेंड्स. चल मग आपण आपल्या जुन्या मित्रांना भेटूयात. हे झालं सेकंड कॉन्व्हर्सेशन. आणि थर्ड कॉन्व्हर्सेशन रोशन आणि गणेशमध्ये बघा. रोशन सेज हॅलो. गणेश सेज हॅलो, आय एम न्यू हिअर इन दिस स्कूल. रोशन सेज व्हॉट्स युअर नेम? गणेश सेज गणेश. गणेश पवार. आय डोंट नो व्हॉट आर द बॉईज लाईक. आय एम फीलिंग लोनली. मला माहीत नाही इथल्या मुलांना काय आवडतं, मला खूप एकटं वाटतंय. रोशन सेज डोंट वरी, यू विल गेट मेनी गुड फ्रेंड्स हिअर. काळजी करू नको, तुला इथं खूप छान मित्र भेटतील. गणेश सेज हू इज दिस विथ यू? तुझ्याबरोबर कोण आहे? रोशन सेज ओ सॉरी, मीट माय फ्रेंड मुकुंद. हा माझा फ्रेंड मुकुंद आहे. गणेश सेज हाय, वेलकम टू अवर स्कूल. रोशन सेज थँक्यू. अशा प्रकारे सर्वांनी हा इंग्लिशचा जो वर्कशॉप आहे तो पूर्ण करायचा आहे आणि वहीमध्ये लिहायचा आहे. ओके, थँक्यू.